तुमचे आई वडील तुम्हाला दिली होती, बाबा आमच्या आई वडील म्हणून तुम्ही काय देणार आमच्या हातात, असा प्रश्न विचारला तर मान खाली घालायची वेळ येईल. पैसे सर्वस्व नाही आहे. आमचा वारसा टिकली पाहिजे, वारसा राहिली पाहिजे. हा खूपच मोठा अडचण आला असेल तर एखादा 2 गुंठा दिला असता तर चालला असता. आस्तीची आस्ती सगळे काढायला लागले. मी ऐकतो जसंही एअरपोर्टच्या आसपासला 50 किलोमीटरमध्ये जमीनच कोणाची शिल्लक नाही. का? सगळे द्यायला लागले. दिल्लीत काय झाले? दिल्लीत हवा खराब झालेली. त्यांना जगायचं असेल तर कुठेतरी बाहेरच जावं लागतं. मग काय गोव्याचाही दिल्ली बनवायचं काय एके दिवशी? माणसं इथे आहेत कमी म्हणून गोवा बरी आहे, सिंधुदुर्ग बरी आहे. उद्या इथेही प्रचंड जनसंख्या वाढली तर श्वास घ्यायला सुद्धा अडचण होईल. अजूनही निसर्ग आहेत, झाडं आहेत आणि हे झाडं बघायला लोक येतात म्हणून आम्ही आनंदात आहोत. आणि उद्या सगळी जागा संपली तर ही बघायला कोण येणार? कोणी येणार नाही. का? हे निसर्ग आहे म्हणून इथे पाहायला येतात. आम्ही निसर्गाचे उपासक बनला पाहिजे. निसर्ग ही देवाचीच रूप आहे. निसर्गातली झाड देवाची रूप आहेत, निसर्गाची माती देवाची रूप आहे, निसर्गातले पाणी देवाचे रूप आहे, या निसर्गातली हवा देवाची रूप आहे, या निसर्गातली उजेड वारा देवाची रूप आहे. त्यांचे रक्षण करणं, संवर्धन करणं. The voice for Koi.